आईची रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज मेथीचे छान असे ठेपले करून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी असं बेसन घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये असे चवीपुरतं मीठ, हळद आणि जिरे, धने पावडर आणि हे पांढरे तीळ 2 चमचे आणि हे 2 चमचे तिखट. तर आपल्याला आता ही कस्तुरी मेथी थोडीशी अशी हातावर हे करून घालायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला असा थोडासा ओवा हातावर असं हे करून ह्या पिठात घालायचा. तर ह्या पिठामध्ये आपण आता हे असं अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि आता अशा प्रकारे आपण असं सगळं मिक्स करू आणि त्या पिठामध्ये आपण हे धुवून बारीक अशी चिरून घेतलेली मेथी पण घालायची आहे. तर आपण आता हे सगळं असं एकजीव करून त्याचा आपण असं पिठाचा असा उंडा तयार करून घेणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालत आपल्याला एकजीव करून याचा असा उंडा करून घ्यायचा आहे. शकता असा आपला पिठाचा उंडा तयार झालेला आहे. त्याच्यावर असा 1 चमचा तेल घालून आपण ह्याला असं जरा मळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे ठेपले लाटून घेऊ. झालेला आहे. आपण हे तयार केलेले ठेपले असं थोडं थोडं तेल टाकून आपण आता छान खमंग असे भाजून घेऊ. तरी मेथीची भाजी खूप पौष्टिक असते. आपले लेकरं भाजी खात नाहीत म्हणून अशा प्रकारे तुम्ही करून द्या, त्यांना नक्की आवडेल. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खमंग असे दोन्ही बाजूने डाग पडेस्तोवर भाजून घ्यायचं आहे. तर असे आपण हे सगळेच ठेपले या पद्धतीनं भाजून घेणार आहोत. प्रकारे हे ठेपले आपले तयार आहेत. ही जर रेसिपी आवडली तर आईची रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.